सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी गुरुपौर्णिमेला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी 5 मिनिटात होणारी शेवयाची खीर बनवलेली आहे। चला आपण बघूया ही खीर कशी बनवायची। त्यासाठी गॅसवर कढई ठेवा, 2 चमचे साजूक तूप टाका आणि बारीक शेवया छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या। त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सचे काप करून शेवयांसोबत तुपामध्ये छान भाजून घ्या। ड्रायफ्रुट्स आणि शेवया छान भाजल्यानंतर त्यामध्ये 2 कप दूध ॲड करा। त्याचबरोबर त्यामध्ये 4 चमचे साखर देखील ॲड करा। मी साखर टाकतानाचा व्हिडिओ शूट करायचं विसरले। त्यानंतर त्यामध्ये जायफळ किसून टाका आणि वेलचीची पूड टाका। 5 ते 7 मिनिटे खीर छान उकळून घ्या आणि खीर तयार आहे। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या देवाची पूजा कशी करते हे मी तुम्हाला दाखवते। मी दररोज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी नेक्स्ट कोणती रेसिपी घेऊन येऊ। आणि हो, गुरुपौर्णिमेनिमित्त अशी शेवयांची खीर तुम्ही नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल। तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी खूप इन्स्पायर होते व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यामुळे प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही बनवलेली शेवयाची खीर कशी झालेली आहे। मला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।